आज कमेंटवर व्हिडिओ आहे तर काही दादांची ताईंची चांगल्या कमेंट्स येत असतात की आता झालं झालं गेलं, थोडं पुढं आयुष्य चालू करावं, मुलगा आहे वगैरे, लक्ष द्या. बरोबर आहे, पण काय होतं काही वेळेस आपलं जे आपण जे इमोशनली होतो किंवा आपण त्या व्यक्ती अटॅच असतो आणि आपण कोणत्याही गोष्टीसाठी, म्हणजे माझा स्वभाव आमच्या घरामध्ये, माझ्या मम्मीचा आणि माझा बारका भाऊ आहे ना, म्हणजे 2 नंबरचा, एवढा इमोशनल स्वभाव आहे ना, जरा जरी कोणी बोललं ना तर ती गोष्ट दिवसभर ते मनामध्ये लागते आणि दिवसभर म्हणजे चैनच पडत नाही आपल्याला त्या गोष्टीविषयी, असा आमचा स्वभाव आहे. आणि सेम तसाच माझ्या मुलाचा पण स्वभाव आहे, खूप इमोशनली आहे. म्हणजे जरा काही कोणी थोडंसं बोललं ना तर खूप त्याला वाईट वाटतं. कधी मी रागवले ना तरी पण रडतो, असं मोठ्याने नाही पण एकदम असं, आता आजकाल मुलांना मारलं की एवढे मोठ्याने रडतात, पण त्याचं तसं नाही, मारलं नाही एकदम कोपऱ्यात जाऊन एकदम शांत बसून रडतो. तर काल असंच बोलत बोलत मला म्हणलं, मम्मा मी तुझा व्हिडिओ बघितला, पप्पाचा फोटो होता त्याच्यावरून तू रडत होती, मग तुझा फोटो बघून मला पण रडायला आलं. तर मी म्हणलं, नाही मी कधी रडत होते, मी नाही रडत. म्हणतो, रडत होती मम्मी, तुझा फोटो बघून मला पण दुपारी लय रडायला आलं. म्हटलं होय, मी नाही रडत. मग त्याच्यामुळे तर मी हे सगळे व्हिडिओ आता बंद केले जे काही इमोशनल आहेत, कारण माझा मुलगा पण खूप हळवा आहे ना, त्याच्या